नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कावलगुडा या गावात एका धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने आयोजित भंडाऱ्यात वरण भात, भाजी पोळी आणि विशेष करून खिरीचा महाप्रसाद भाविकांसाठी देण्यात आला होता। मात्र हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर काही वेळातच भाविकांना मळमळणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते कैलास गोरठेकर यांनी तातडीने धाव घेत सर्व रुग्णांना उमरी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले। सध्याला तर आपल्याकडे आलेले पेशंटची संख्या जी आहे ती पेशंटची संख्या 82 पर्यंत आलेली आहे आणि आणखीन पेशंट आहेत म्हणजे 50 एक पेशंट आणखीन येणार आहेत आपल्याकडे। तर सध्या आलेल्या पेशंटपैकी सर्व पेशंट स्टेबल आहेत। त्यांना प्राथमिक उपचार आपण दिलेला आहे। त्यांना लूज मोशन आणि व्हॉमिटिंग आहे की जे की फूड पॉइझनिंगचे सिम्पटम्स दाखवते। गावात काहीतरी कार्यक्रम असल्या ठिकाणी त्या लोकांनी तिथं आंबील पिलेलं होतं आणि त्यातून हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर बाकी आपण सॅम्पल वगैरे पाठवलेले आहेत त्यांचे आणि त्यांना आपण प्राथमिक उपचार दिलेले आहेत। सध्या पेशंट स्टेबल आहेत। 2 पेशंट थोडेसे क्रिटिकल वाटले, त्यांना आपण नांदेडला आता रेफर केलेलं आहे। ठीक आहे सर। रुग्णांची संख्या 150 पेक्षा जास्त असल्याने रुग्णालयात जागा अपुरी पडू लागली। अशा वेळी प्रसंगावधान राखून गोरठेकर यांनी खासगी मंगल कार्यालयात रुग्णांच्या उपचाराची सोय केली। सध्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे। कावलगुडा इथे लक्ष्मी मातेचा भवानीचा आंबिले हा कार्यक्रमामध्ये वीजबाधा झाली, परंतु 150 ते 200 पेशंट आले होते उमरी इथे। सर्व पेशंट आता स्टेबल आहेत, परंतु काही 2-3 पेशंटचं थोडं डेंजर वाटत आहेत। बाकी सर्व पेशंट चांगले आहेत। इथली डॉक्टरची टीम खूप चांगलं काम केली, प्रशासन टीम चांगलं केली। सर्वजण याच्यामध्ये सहभागी होऊन उमरी नगरपालिका कर्मचारी असतील सर्वजण मिसळून चांगल्या प्रकारे या ठिकाणी हँडल झालेले आहे।